लगेचच सुरुवात करायची आता मात्र पुढचा सामना एक जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळेल। सगळ्या प्रेक्षकांच्या या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय। चला आमचे पंच निलेश माळी यांचा इशारा मिळतोय, बॉल बॉय या लवकर बाहेर या। तर सुरुवात होते या ठिकाणी आपण बघतोय नॉन स्ट्राइक एंडला सुदर्शन गायकर ऑन द स्ट्राइक या ठिकाणी पाहायला मिळतोय। गोलंदाज प्रभंजन परदेशी, धोका होईल की नाही, परंतु इथे मात्र खराब फेक केली आहे। दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न केला जात नाहीये, इथे मात्र एका धाबेवर समाधान मानलं जात आहे। मयूर चहा संपला का रे? मयूर पुढे घेऊन जा, हे हरचंदकडे असेल बघ ना तिथं। मयूर मस्करी ना, सिरियसली आण। अरे येऊ नको, दुसरा हाता तू। यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक, चेंडूला फेकून दिलाय सरळ, जातो यावेळेस आपण पाहतोय चौकार। अरे लय गार झालाय मयूर, नको येऊ। अरे नको, तिकडनं आणजा ना तू अर्चनकडनं। आहे का चहा बघ ना, हा कुणाकडनं आणशील? जा घेऊन जा, आण आण ना, मस्करी ना आण। अजून लय मॅच, 2 मॅच 3 मॅच आहेत अजून। हो 3 ओव्हरच्या स्कोर लागते रे भाई। 5 धावा। यावेळेस फुलटॉस चेंडू फेकला होता, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय। एकच धाव यावेळेस आपल्याला पाहायला मिळते। असं वाटलं होतं की काय प्रेक्षक उभा आहे की काय तिथे, परंतु नंतर कळलं की त्या ठिकाणी आपण बघतोय क्षेत्ररक्षक उभा होता। चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं केलं, अगदी सहज लिलया चेंडू फील्ड केला आणि आपण बघतोय एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज गोलंदाजी करतोय तो प्रभंजन पाटील परदेशी, प्रभंजन परदेशी या ठिकाणी गोलंदाजी करतोय। इथे मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता, 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। गोलंदाज प्रभंजन परदेशी ऑन द स्ट्राइक या ठिकाणी पाहायला मिळत आहे मनोज माळी। मनोज माळी, सुदर्शन गायकर, इथे मात्र आपण पाहतोय नजर अटी दुर्घटना घटी। आम्ही ते बघत होतो आणि तिकडे काय घडलं जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळालं। विकेटचं पतन, मनोज माळी याच्या खेळीचा अंत या ठिकाणी पाहायला मिळाला। पहिला विकेट या ठिकाणी गमावला गेला तो अजिवली संघाचा। सुदर्शन गायकर मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली होती, 17 चेंडूंमध्ये 31 धावांची झुंजार खेळी त्यानं केली होती आणि आपल्या संघाला मी म्हणेन की शेवटपर्यंत टिकून एक मोठी धावसंख्या रचली होती। आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय नवीन गोलंदाज निहाल नाईक आपण पाहतोय, पहिलं षटक फेकलं होतं प्रभंजन परदेशीनं आणि दुसरं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय निहाल नाईकच्या हातामध्ये। निहाल नाईक गोलंदाजी करतोय। निहाल नाईक या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजी करतोय, कारण आपण पाहिलं होतं जी सुरुवात या ठिकाणी केली होती, सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 6 आणि या षटकाचा आता मात्र आपण बघणार आहोत या षटकामध्ये कितपत धावा जमा करण्याचा प्रयत्न करेल, कारण जास्तीत जास्त स्ट्राइक जर का सुदर्शन गायकरला मिळाली तर मात्र धावा
आणि इथे मात्र आपण म्हणत होतो क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. मी म्हणेल कशाला याला या ठेवलं इथं उभा, कारण आपण बघतोय हा झेल सोडला जातोय. सोपा झेल होता मित्रा, परंतु या मोठ्या फलंदाजाचा तू झेल सोडलाय. तो झेल कितपत कठीण असेल तो सांगू शकत नाही. आपण बघितलं होतं इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना झाला होता, रोहित शर्माचा झेल अगदी 16 या धावसंख्येवर सोडला होता आणि त्यानंतर त्यानं 264 धावा जमा केल्या होत्या. आणि इथे म्हणून मी त्याच ताकदीचा फलंदाज आहे तो सुदर्शन गायकर, आणि त्याचा झेल तो मित्रा सोडलाय. मी म्हणेन की या ठिकाणी नक्कीच कठीण परिस्थिती, पुढचा काळ या ठिकाणी आपण सांगेल की काय घडेल काय बिघडेल, परंतु सद्यस्थितीला एका धावेनं फायदा उचललाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उडलाय. बघूयात क्षेत्ररक्षक आता मात्र कोणत्याही क्षेत्ररक्षकावर विश्वास न ठेवता गोलंदाजांना स्वतःवर विश्वास ठेवलाय. निहालनं स्वतःच्या हातामध्ये चेंडू पकडताना फलंदाजाला बाद केलाय. फलंदाज बाद होईल. विजय चौधरी. हो, चांगला चेंडू यावेळेस आपण बघतोय. निहाल नाईक एक चांगला प्रयत्न केला होता निहाल नाईकनं, आणि इथे डॉट चेंडूचा इशारा मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यात तब्बल 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सुदर्शन गायकर प्रयत्न करतोय मोठे स्ट्रोक्स मारण्याचा, आणि इथे मात्र जबरदस्त फटका की नाही. यावेळेस मात्र चूक केली जात नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू चिपकतोय की काय असं वाटलं, आणि हा फलंदाज सुदर्शन गायकरच्या खेळीचा अंत. प्रभंजन परदेशी एकदा केलेली चूक पुन्हा करणार नाही या इराद्यानं मात्र यावेळेस चेंडू खाली आपण बघितलं, हात टाकला होता आणि जबरदस्त या ठिकाणी झेल टिपला तो या सुदर्शन गायकरचा. आता मात्र सुदर्शनला परतावं लागेल, तंबूची वाट धरावी लागेल. 7 या धावसंख्येवरती अजिवलीचा तिसरा गडी बाद झाला तो सुदर्शन. आमचे मयूर माळी कुठं गायब झालेत? नाही तेच बघतोय रे, विचारते मी, आवाज येतोय. 7 धाबा 3 गडी बाद झालेत आतापर्यंत. आपण बघतोय गोलंदाज निहाल नाईक आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करतोय, एक चांगली भूमिका निभावतोय गोलंदाजीची, कारण आपण बघतोय ज्या वेळेस गरज होती एका मोठ्या विकेटची आणि तो 440 चा झटका मी म्हणेन की अजिवली संघाला दिलाय सुदर्शन गायकरच्या माध्यमातून. आणि आता मात्र नवीन फलंदाज आपण बघतोय सार्डेकर, शैलेश सार्डेकर. नॉस्ट्राईक एंडला कल्पक गायकर आणि स्ट्राईक एंडला आपण बघतोय शैलेश सार्डेकर या ठिकाणी बघायला मिळतोय. सतीश गायकर अजून या ठिकाणी आपण बघतोय चमूमध्ये असतील, परंतु पाहतोय दुसरं षटक. इथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केला होता मोठा फटका मारण्याचा, परंतु चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये, आणि तिथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी, माफ करा, 1 धावा या ठिकाणी पाहायला मिळते. या एकेरी धावेनं धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 8 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अंती एकूण धावा जमा झाल्या त्या 8. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो टाकीगाव संघानं. अजिवली संघाला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं फलंदाजी करण्यासाठी. 3 आघाडीचे फलंदाज, 3 भरवशाचे फलंदाज या ठिकाणी बाद होऊन तंबूत परतले, आणि त्यानंतर आपण बघतोय थोडीशी निराशा, थोडासा हताश, थोडासा या ठिकाणी दडपणाखाली, थोडासा या ठिकाणी प्रेशर खाली आपल्याला पाहायला मिळतोय तो अजिवली संघ. परंतु पाहूयात अजूनही 2 षटकांचा खेळ मित्रांनो शिल्लक आहे, आणि या 2 षटकांमध्ये तुम्ही तुमच्या धावसंख्येच्या गाडीला कुठेतरी एक्सिलेटर देणं गरजेचं राहील, तर आणि तरच या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमचं अस्तित्व टिकवू शकता. पाहूयात अगदी दिमाखानं या ठिकाणी आपण बघतोय मॅन ऑफ द सिरीजची सायकल
आपल्याला पाहायला मिळते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द सिरीजची सायकल दिमाखानी उभी आहे. हा चेंडू जबरदस्त टाकला जातोय. अगदी खोलवर टप्पा टाकण्याचा निर्धार केला होता या गोलंदाज ओमकार आणि त्यात यशही लागलं ओमकार नाईकला. चांगला प्रयत्न केला होता ओमकार नाईकने परंतु या चांगल्या प्रयत्नांना यश त्याला लागलं. निर्धाव चेंडूची खेळी या ठिकाणी शैलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते परंतु पाहूयात पुढचा चेंडू कसा असेल. आणि इथे मात्र पंचांचा इशारा नो चेंडूचा इशारा मिळतोय आणि त्यावर धावबादची विकेट मिळते. शैलेश बादून तंबूत परतेल आणि सतीश गायकर या ठिकाणी बघतोय 6 चेंडूवर 6 षटकार मारले होते. ज्यावेळेस आपण बघितलं होतं सुदर्शनच्या अगोदर आपण बघतोय सतीश गायकर एक जबरदस्त तडाखेबंद आणि आक्रमक फलंदाज होता आणि त्यावेळेस एक जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय सतीश गायकर नॉनस्ट्राइक एंडला आता मात्र पाहायला मिळेल. चला पुढचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. ओमकार पुन्हा मात्र तयार. फ्री हिट होती. या फ्री हिट वर आपण बघतोय फ्री हिट होती इथे या ठिकाणी आपण बघतोय. या फ्री हिट वर प्रयत्न चांगला केला होता परंतु धाव घेण्याची संधी निर्माण करू दिली नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय चांगला प्रयत्न केला होता या क्षेत्ररक्षकाने सिली मिडॉफच्या. गोलंदाज ओमकार नाईक मात्र चांगला प्रयत्न करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पंचांनी बोट उंचावले. या ठिकाणी मात्र पंच या ठिकाणी सांगतायत आणि पंचांचा इशारा मिळतोय. नो चेंडूचा इशारा मिळतोय. नो चेंडूचा इशारा मिळतोय. पंचांचा इशारा अंतिम राहील या ठिकाणी आपण बघतोय. 2 या ठिकाणी आपण बघतोय. नाही रिव्ह्यू ना आम्ही देत. पंच सांगितलं संपला हिशोब. नाही रिव्ह्यू ना देत. आणि 2 बिमर टाकले या गोलंदाजानं. 2 बिमर टाकले या गोलंदाजानं. नवीन गोलंदाज वापरण्यात येईल. 2 बिमर टाकले या गोलंदाजानं. पंचांचा निर्णय काय असेल. नो. पंचांचा निर्णय नो चा इशारा मिळतोय आणि इथे मात्र आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या. त्या तब्बल 11 धावा जमा झाल्यात. बारक्या बारशी मला आज दिसतात. आमचे विकी माळी पण आम्हाला आज दिसतात. आपलं स्वागत. तुम्ही चेंडू आणत होते विकी माळी. बारक्या बारशी आपलं मनापासून स्वागत. चहा तुम्ही आणल्यात तुमचं मनापासून स्वागत असेल चालेल काय हरकत नाही. नवीन गोलंदाज रोहित नाईक. 2 बिमर टाकल्या कारणानं या ठिकाणी आपण बघतोय या सामन्यामध्ये हा गोलंदाज ओमकार गोलंदाजी करू शकत नाही. आणि इथे मात्र आपण बघतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता कारण फ्री हिट होती परंतु हा सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. धन्यवाद. काय याचा देता चिंगू सारखा मी एकदा चहा घेत. मी चहा कधीच नाही पीत. चुकून पण नाही. मी चहा कधी पितच नाही पाहिजे. आणि यो क्लास चांगला आहे.
इथे मात्र काय जबरदस्त झेल टिपला जातोय तो प्रबंधन परदेशीच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षकासाठी, कारण आपण बघतोय जबरदस्त झेल टिपला गेला तो प्रबंधन परदेशीच्या माध्यमातून. आपण पाहतोय विकेट गमावली जाते ती अजिवली संघाचा फलंदाज करण. करण बादून या ठिकाणी तंबूत परतोय. आपण बघतोय पुढचा गडी बाद झालाय तो करण. जितूला दे, जितूला ए जितूला दे. बॅट्समन कोण नवीन? यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस मात्र चेंडू जाईल सरळ गोळीच्या वेगाने दन 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 करीत सीमारेषा पार. चौकार. लावितच नाही त्याला, बोललो लाव ना. आदेशने या ठिकाणी आपण बघितलं जबरदस्त फटका लगावला. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध मारलेला हा फटका. आणि या 4 धाब्याने आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या 18 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. एक समाधानकारक टार्गेटच्या दिशेने मात्र पावलं उचललेत. हॅलो आणि इथे मात्र विकेटचं पतन या ठिकाणी आपण गडीबाज झालाय तो अजिवली संघाचा. किती आउट झाला रे? 7वा गडीबाज झालाय. तर वळूया त्या ठिकाणी आपण बघतोय विशाल ठाकूर. आपण पाहतोय विशाल ठाकूर मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं हॅट्रिक घेत. विशाल ठाकूर गोलंदाजी त्यांना मागच्या सामन्यामध्ये चांगली केली होती. बघूयात आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय अंकित यावेळेस मात्र पाहायला मिळतंय चेंडू जाईल की नाही, परंतु निहाल नाईकनं हा चेंडू जबरदस्त फील्ड केला, चांगली फेकही केली. आणि इथे मात्र आपण बघतोय धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि यावेळेस आपण बघतोय 2 धाब्यानिशी आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 20 धावा. शेवटचं षटक लॉगवरचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. अंकितच्या माध्यमातून हे षटक फेकण्याचं काम अंकितच्या खांद्यावर देण्यात आलंय, परंतु बघतोय सद्यस्थितीला आपण पाहतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या 20 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय आणि सोपा झेल या ठिकाणी होता, परंतु सोपा झेल थोडासा कठीण करून ठेवला. आणि इथे मात्र आपण बघतोय 22 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि आमचे बारक्या बारशी आमच्या समवेत जोडले जातील त्यांचं मी स्वागत करतोय. सद्यस्थितीला बघतोय 22 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या चेंडूवर निहाल नाईकनं चेंडूला फील्ड केलाय, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केलाय, पूर्ण होईल की नाही, थोडीशी खराब फेक मी म्हणेल उशिरानं गेली. आणि इथे मात्र आपण बघतोय 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 24 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर गोलंदाज अंकितचं आपण बघतोय. टाकीगाव विपक्ष अजिवली असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मातब्बर संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुदर्शन गायकर बाद झाल्यानंतर मात्र अजिवली संघ थोडासा या ठिकाणी कमकुवत पडला होता, परंतु इथे मात्र आपण बघतोय आणि पंचांचा इशारा मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बिमर चेंडू टाकला जातोय, नो चेंडूचा इशारा मिळतोय. आणि इथे मात्र 1+1 2 धाबा मिळतील या दुहेरीनं. एकूण धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत 26 धाबा. एक चेसेबल टार्गेट जमा करायचं, एक डिफेंडेबल टार्गेट जमा करायचं या हेतून आता मात्र ही जोडी खेळ करते. आणि तशा दिशेने पावलं त्याने नक्कीच उचवलेत. आणि बघतोय आपण या ठिकाणी सुदर्शन गायकर सांगतोय की किमान 30 ते 35 धाबा तुम्ही जमा करा.
आणि इथे मात्र पाहायला मिळतंय जबरदस्त फ्लिक आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार पिल्लर नंबर 15च्या वरून षटकार. ए चेंडू येऊ दे रे. का कोण आला? द्या रे बॉल, द्या बॉल, द्या तुमच्याकडचाच बॉल घ्या भाऊ. भाऊ बॉल दिला ना तुझ्याकडं. भाऊ तो बॉल दे तिकडे. कोण नाही आता. तू माणसं हटवली तिथं. डीजे ना लावला इथं. काय करताय? अरे नको खाली पडेल तो. तर बघतोय आपण या ठिकाणी या षटकारानं आता मात्र मी म्हणेन की थोडंसं तारलंय अजिवली संघाला. 32 धाबा, 32 धावा धावफलकावर पोहोचल्या. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा झेल सोडला जातोय आणि इथे मात्र आपण पाहतोय एक धाव मिळते. 33 धावा धावफलकावर पूर्ण झाल्या. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 34 धावा. मी म्हणेन की डिफेंडेबल टार्गेट नक्कीच असेल अजिवली संघासाठी, परंतु एक सोपं टार्गेटही असू शकतं ते मी म्हणेन टाकेगाव संघासाठी. कारण तुम्ही जर का चांगली फलंदाजी केली, सुरुवातीपासूनच प्रति हल्ले केले, तर नक्कीच हा सामना तुमच्यासाठी सोपा होऊ शकतो. परंतु पाहतोय या सामन्यात काय घडेल काय बिघडेल, कारण आपण बघणार आहोत 24 चेंडू आणि 34 धाबांची गरज. परंतु या सामन्यासाठी आता मात्र आवाज ऐकणार आहोत तो आमचे बारक्या बारशी. हेलो, धन्यवाद देवेंद्र माली जी। और यहाँ पे अजेली टीम का टारगेट हो चुका है 33 रन और टाकीगांव टीम को जीतने के लिए 34 रन की ज़रूरत है। देखते हैं किस प्रकार की बल्लेबाजी होती है टाकीगांव की। अभी चलता हुआ सामना अजोली और टाकीगांव, और अजोली टीम के टोटल रन संख्या हो चुकी है 33 रन और जीत के लिए 34 रन की जरूरत है टाकीगांव को। तो अंपायर को दरखास्त करूंगा कि जल्द से जल्द सामना शुरू करवा दीजिए। बल्लेबाज जल्द से जल्द आप बल्लेबाज भेज दिए टाकीगांव के। बर, संदीप माळी साहेब तुमचं सुद्धा स्वागत। आणि लगेच टाकीगांव संघाने आपले फलंदाज पाठवायचे आहेत। स्वप्नील खार पाटील आणि त्यांच्या सोबत असणारे ते नेहाल भोग्यात। 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी टाकीगाव संघाला 34 धावांची गरज आहे। तर प्रथम गोलंदाजीसाठी गोलंदाज असणार आहे सुदर्शन गायकर। स्ट्राइकला फलंदाज असणार आहे ओके आमचे चेंडू पुरवतात चना। खूप सपोर्ट असतो या छोट्याशा मुलाचा। तर स्ट्राइकला असणार आहे फलंदाज नेहाल नाईक आणि नॉन स्ट्राइकला फलंदाज आहे तो स्वप्नील। तर
जाऊया मैदानाकडे. पहिले षटक हाताळणार म्हणजेच ते सुदर्शन गायकर आजिवली संघाकडून. आणि आजिवली संघाच्या धावसंख्या झाली ती 33 आणि टाकेगाव संघाला जिंकण्याची गरज असणार 24 चेंडूंनी 34 धावांची गरज. पहिला चेंडू सुदर्शन याचा. हा चेंडू काय सुंदररित्या टटोलाय. नक्कीच या चेंडूवरती 4 धावा मिळणार. पंचांचा इथे निर्णय येतो 4 धावांचा आणि या 4 धावेने संघाचं खातं ओपन केलंय ते नेहालने. आणि या टाकेगाव संघाला मिळतात 4 धावा. सुंदररित्या टटोलाय चेंडू 4 धावांसाठी. पुन्हा एकदा बघूया कशा रीतीने चेंडू टाकणार सुदर्शन गायकर मॅन फ्रॉम आजिवली. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. बीट होतोय फलंदाज. मारण्याचा प्रयत्न होता परंतु काही समजलं नाही फलंदाजाला चेंडू. आणि धावसंख्या तिथे 4 धावा. नेक्स्ट बॉल. हा पुन्हा एकदा बघूया. पंचांकडे लाऊड अपील होते परंतु पंच काय आणि पंचांनी मात्र बाद दिले. पंचांचा निर्णय अंतिम. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच काय ते कमिटीकडून सांगतील तुम्हाला. आणि हा आऊट नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. लक्ष असू द्या. 3 चेंडू आणि संघाची धावसंख्या ती 4 धावा. सुंदररित्या फलंदाजाने सुंदर गोलंदाजी सुद्धा करतोय. भले पहिल्या चेंडूवरती चौकार लागला आहे परंतु कमबॅक मात्र करतोय सुदर्शन. हा मात्र चेंडू जातोय तो नक्कीच जाणार 6 धावेंसाठी. टाकेगाव संघासाठी सुपरस्टार षटकार दंदन षटकार. आणि संघाची धावसंख्या होती ती 10 धावा. काय लगवलाय फटका. षटकार. आणि 8 नंबर मध्ये गेला हा षटकार. दन 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 बाहेर. तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे टाकेगाव संघाची 10 धावा. काय सुंदररित्या दमदार सुरुवात केले. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवरती बीट झालाय फलंदाज. तिसऱ्या चेंडूवरती बीट आणि चौथ्या चेंडूवरती मात्र हा लगावलेला सुंदररित्या षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा. बघूया पुढचा चेंडू सुदर्शन गायकर याचा असणार तो स्ट्राईकला फलंदाज ज्याने एक चौकार आणि एक षटकार लगवलाय. या 10 धावेवर खेळतोय तो नेहाल. पुन्हा एकदा बघूया सुंदररित्या पटकला चेंडू. चेंडू काही थांबणार नाही. जाणार समोरच्या दिशेने चौकारासाठी. आणि नक्कीच या 4 धावा मिळतात. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या आहे ती 14. काय फलंदाजी करतोय. फटकेबाजी करतोय. हा तशाच रीते पाहण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू मात्र निर्धाव मिळतोय. आणि या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 14 धावा टाकेगाव संघाच्या. आणि आता मात्र टाकेगाव संघाला जिंकण्याची गरज असणार ती 18 चेंडू आणि 20 धावांची. नवीन गोलंदाज आजिवली संघाकडून येतोय तेजस शेडगे. 18 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज टाकेगाव संघाला. स्ट्राईकला फलंदाज येतो स्वप्नील पाटील. नक्कीच स्वप्नील खार पाटील मॅन फ्रॉम टाकेगाव गोलंदाजासाठी आलाय तो तेजस. बघूया पहिला चेंडू तेजस याचा.
हा सुंदररित्या टळला चेंडू, नक्कीच जाणार 4 धावा. तर असं वाटतं 4 धावेत की षटकार, परंतु पंचांचा निर्णय 4 धावेंचा आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. टोटल जाऊन पोहोचते तो 18 वरती. टाकेगाव संघ असते असते आपल्या विजयाच्या वाटचालीकडे पुढे चालला आहे. संघाची धावसंख्या ती 18 धावा. सुंदर सुरुवात केलेली ती स्वप्नील याने. पहिल्या चेंडूवरती मात्र त्यांनी चौकारला गोल आहे. संघाची धावसंख्या आहे ती 18. आता मात्र काहीतरी रणनीती हाकलला गेली ती म्हणजे आदिवली संघाला. 17 चेंडू आणि जिंकण्याची गरज असणारी ती टाकेगाव संघाला 16 धावांची. 17 चेंडू 16 धावा. बघूयात कशा रीते या 16 धावा चेस करतील टाकेगाव संघ. तर आमचे महागुरु देवेंद्रजी माळी इथं आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही स्वागत करतो. तर त्यांच्याच बोलीभाषेवर आम्ही ही थोडी थोडी कॉमेंट्री शिकलोय, त्यांचं सुद्धा आम्ही आभार मानतो. आणि चलूया मैदानाकडे. 17 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. स्ट्राईकला फलंदाज स्वप्नील, ज्याने आपलं वैयक्तिक खातं खोलले चौकारावर. नेक्स्ट बॉल कशा रीतीने हाताळतील ते स्वप्नील खार पाटील, मॅन फ्रॉम टाकीगाव. आता मात्र फिरून मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. स्वप्नील, धावसंख्या तिथेच थांबले टाकेगाव संघाची. नवीन फलंदाज येतो तो प्रभंजन परदेशी. तेजस यांनी सुंदररित्या कमबॅक केलेले आहे, परंतु बघूया अजूनपर्यंत खूप काही करायचंय त्यांना. सोळा चेंडू आणि 16 धावांची गरज असणार ती टाकेगाव संघाला. बघूया नेक्स्ट बॉल तेजशाचा. स्ट्राईकला फलंदाज प्रभंजन. आता मात्र बघूया पुन्हा एकदा अपील करतात पंचांकडे, परंतु दात फेटाळले आणि हा सुद्धा डॉट चेंडू. आणि आता मात्र जिंकण्याची गरज येते. थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. थर्ड अंपायर आमचे विशालजी बारशी यांना रिक्वेस्ट असेल की थर्ड अंपायरसाठी लगेच जायचंय. आता मात्र टाकेगाव संघाने जिंकण्याची गरज असणार ती 15 चेंडू आणि 16 धावांची. नक्कीच. आणि विनंती करूयात किरणे संघाचा संघनायक, त्यानंतर मागचा सामना जिंकला तो मोह संघाचा संघनायक, या दोन संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण प्लीज या मंचावर येऊन राहायचंय. किरणे आणि मोह. देवेंद्रजी माली, आपल्याला काय वाटतं 15 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे ती टाकेगाव संघाला आणि गोलंदाजी कमबॅक करतोय. नक्कीच कालची रात्र आपल्याला आठवत असेल. पुन्हा एकदा बघूया डॉट चेंडू. सुंदररित्या गोलंदाजी करतोय तेजस. कमबॅक करून देते आपल्या टीम्सला. काय गोलंदाजी करतोय. डॉट चेंडू आणि आता मात्र 14 चेंडू आणि समीकरण असेल 16 धावांचं. हा बघा मारण्याचा प्रयत्न मारतोय फलंदाज, काहीतरी कट करतोय, परंतु पुन्हा एकदा डॉट चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण असणार 13 चेंडू आणि 16 धावांची गरज. सुंदररित्या ठरवला चेंडू. बघूया कॅच असणार का. नक्कीच कॅच. आणि आता मात्र प्रभंजन माघारी परततोय आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी कोण नौका फलंदाज असणार बघूयात. नक्कीच कालही असा सामना आपण बारक्या बघितला होता. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज होती. त्यानंतर शेवटचे 4 चेंडू
आणि 4 धावांची गरज होती आणि तो सामना जिंकला शिवकर संघानं दापोली संघाचा विरुद्ध. विशाल जितेकर बाद झाला आणि त्यानंतर मात्र दापोली संघ मी म्हणन की पत्त्यांच्या बिल्डिंग प्रमाणे घसरून पडला होता. विकेट एका पाठोपाठ एक गेल्या आणि तो सामना गमावला या ठिकाणी दापोली संघानं शिवकर संघाविरुद्ध. आजही तशाच पद्धतीनं चित्र पाहायला मिळतंय कारण आपण बघतोय जसं जसं या ठिकाणी आपण बघतोय जसं पद्धतीने आपण बघतो ना या ठिकाणी दबाचं प्रमाण वाढतंय, मॉइश्चरचं प्रमाण वाढतंय, तसं तसं या ठिकाणी चेंडू बॅटवर सहजासहजी येत नाही आणि अशा परिस्थितीत थोडंसं का होईना फलंदाजांना फलंदाजी करण्यास थोडीशी अडचण नक्कीच निर्माण होते आणि चेंडू बॅटवर येईपर्यंत या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागते. परंतु पाहूयात क्रिकेट मित्रांनो, क्रिकेटमध्ये काय घडेल, कोणता संघ जिंकेल ते सांगू शकत नाही. इथे मात्र थोडीशी बॅलन्स परिस्थिती. नक्कीच देवेंद्रजी, कारण का आता स्ट्राईकला फलंदाज निघाले ज्याने एक चौकार षटकार एक चौका लगावला आहे. बघूया नौका गोलंदाज आता मात्र मारचा प्रयत्न, परंतु पंचांचा निर्णय येतोय हा स्वैर चेंडू असणार. उचली घेणार चेंडू हा नक्कीच स्वैर चेंडू असणार आणि ही अवांतर धाव मिळते. या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या येते 19 धावा आणि गोलंदाज येतो विशाल ठाकूर आणि स्ट्राईकला फलंदाज येतो त्याने एक चौकार षटकार त्यानंतर चौकार लागून आपलं खातं खोललं होतं तो निहाल, त्याच्याकडे क्षमता आहे चौकार षटकार लागवण्याची. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज विशाल, हा मात्र कट केला चेंडू ऑफसाईडला. बघूया नक्कीच 4 धावा मिळणार. मी म्हटलं होतं की हा फलंदाज चपळ आहे, चतुर आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे चौकार षटकार लागवण्याची आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या येते 23 धावा आणि आता मात्र जिंकण्याची गरज असणार ती टाकेगाव संघाला. 11 चेंडू आणि 11 धावेची, 11 चेंडू 11 धावा. एक एक चेंडू मात्र या सामन्यामध्ये खूप नक्कीच आमचे कोरस सांगतात मनीष माली सर्व चेंडू त्यांनी चौका षटकार लगा. आता मात्र कट केला चेंडू हलकासा 1 रन पूर्ण, दुसरी धावेचा पूर्ण, दुसरी रन सुद्धा सहजरित्या पूर्ण केले आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. टाकेगाव संघाची 25 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी गरज असणार ती टाकेगाव संघाला 10 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. आमचे उत्कर्ष सावली संघाचे आयोजक अतुलजी माली एकदम रिलॅक्सपणे आनंद घेतात या सामन्याचा. त्यांच्या समेत असणार देवेंद्रजी माली, जीतू माली, आमचे चाना. पुढचा चेंडू बघूया, नक्कीच हा सुद्धा स्वैर चेंडू. ही एक अवंतर धाव आणि या अवंतर धावेने धावसंख्या आहे ती टाकेगाव संघाची 26 धावा आणि आता मात्र समीकरण बदलतोय. 10 चेंडू आणि संघासाठी जिंकण्याची गरज आहे ती 8 धाव्यांची. टाकेगाव संघाला 8 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा कट करा चेंडू, चेंडू जातोय डबक 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 चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा. ना जिंकण्याची गरज असणार 9 चेंडू 4 धाव्यांची गरज ती म्हणजे टाकेगाव संघाला. आता मात्र एकतर्फी सामना झालाय, 9 चेंडू 4 धावा. तरी सुद्धा गोलंदाजाकडे ती किम्या असेल, नक्कीच कमबॅक करू शकते का बघूया गोलंदाज विशाल. आता मात्र कट झालाय चेंडू बॅटला स्पर्श होऊन चान्स होता परंतु तो चान्स गमावलाय. डॉट चेंडू मिळतो, एकही रन नाही, तिथेच धावसंख्या थांबले 30 धावा. 8 चेंडू आणि जिंकण्याची गरज असणार ती 4 धावांची टाकेगाव संघाला. हा
सुंदर चेंडू परत बघूया. एक धाव नक्कीच मिळणार आणि या एका धावेने संघाची धावसंख्या आहे ती 31. तीन धावेची गरज आहे टाकेगाव संघाला. देवेंद्रजी मालिक, काय म्हणाल तुम्ही? नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत जर का हा सामना गेला तर थोडीशी कठीण परिस्थिती नक्कीच होऊ शकते, कारण गोलंदाजाच्या हातामध्ये ताकद आहे हा सामना फिरून देण्याची. परंतु बघूयात, हा चेंडू निर्धाव टाकणं गरजेचं असेल. या 2 धावा मिळतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या ती 33 आणि आता फक्त मात्र जिंकण्यासाठी गरज असणार 1 धावेची टाकेगाव संघाला. निहाल जो स्ट्राईकला आलेला आहे, ज्याने खूप सुंदररित्या फलंदाजी केली. निहाल खेळतोय 11 चेंडू आणि 25 धावेवरती. काय सुंदररित्या फलंदाजी केली निहालने. षटकार चौकार षटकार चौकार 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 असे लगलेत त्यांनी. नौका गोलंदाज कल्पक गायकर आता मात्र बघूया आणि हा जातोय चेंडू 4 धावांसाठी आणि इथे मात्र विजय होतोय तो टाकेगाव संघाचा. चला विशाल बारशी, आपण या इकडे लवकर. विशाल बारशी, विशाल या लवकर. चला, तीनही संघाचे कॅप्टन आपण यायचे, फक्त संघनायक यायचे. तीनही संघाचे संघनायक टाकीगाव, त्यानंतर मोह आणि केरणे, या 3 संघाचे संघनायक आपण यायचे. तीन संघाचे संघनायक यायचे. या सामन्याचा सामनावीर बारक्या. तर देवेंद्रजी माली, हा, नक्कीच या सामन्याचा सामनावीर असणार आहे तो ज्याने 29 धावा टॉस कुठे विशाल? आणि